अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला बोला, एक मुखाने बोला बोला जय जय, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. भक्तामध्ये सर्वात श्रेष्ठ भक्त. किती वेडी भक्ती होती महाराज हनुमंतरायाची, ऐका ना. एक वेळेस माझ्या सीताई साहेब आरशासमोर बसून मेकअप करत होत्या. हनुमंतराय गेले, आई साहेब काय करताय तुम्ही? काही नाही हनुमंता, भांगामध्ये शेंदूर भरत आहेत. काय भरत आहेत? शेंदूर भरत आहेत. शेंदूर भरत असताना हनुमंतरायांनी प्रश्न केला, आई सौभाग्यवती मायमाऊलीने भांगामध्ये शेंदूर का भरावं? त्यावेळी सीताई साहेबांना सांगितलं, हनुमंता सौभाग्यवती मायमाऊलीने भांगामध्ये जर शेंदूर भरलं तर तिच्या नवऱ्याचं आयुष्य काय होतं? वाढतं. तिच्या सौभाग्याचं आयुष्य वाढतंय. माता माऊलीने कुंकू लावावं. हे कीर्तनकार नाही सांगत, हे कोण सांगतंय? रामायण सांगतंय. काय सांगतंय? हनुमंतराय सांगतात, आई साहेब भांगामध्ये शेंदूर घातल्यानंतर काय होतं? हनुमंता सौभाग्यवती मायमाऊलीच्या पतीचं आयुष्य वाढतं. जसा बाबा उठला तसा बाजारातच गेला आणि अख्खाच्या अख्खा शेंदुराचा डबा घेऊन आला. काय घेऊन आला? शेंदुराचा डबा. आणि अख्खा अंगावर लावून घेतला आणि सीताई साहेबांकडे गेले. हनुमंता काय वेड्यासारखं केलं? आई तुम्ही नुसतं भांगामध्ये एवढं शेंदूर भरलं तर माझ्या प्रभू रामचंद्राचं आयुष्य एवढं वाढतंय. मी अख्ख्या अंगाला शेंदूर लावला, आता माझ्या प्रभूचं आयुष्य किती वाढत. ही भक्ती, ही श्रद्धा, हे प्रेम रामाविषयी होतं. तुम्ही अजूनही थोडा अनुभव घ्या, तुमच्या लक्षात येईल. बरेचशा मायमाऊली इथं काही बसले असेल तेव्हा तिकडं पाठीमागे बघा, त्या चष्म्यावाल्याच्या आजी शेजारी एक मायमाऊली बसलेली. त्यांच्या कपाळाचं कुंकू हे गुबूच्या गुबू आहे. जेवढं कुंकू मोठं तेवढं म्हातारं गुडगुडीत. जेवढं कुंकू मोठं तेवढं म्हातारं काय? गुडगुडीत. हे मी सांगतोय असं नाहीये, हे काही पुरुषोत्तम महाराजाचा गाथा नाहीये, हे पुराणाने सांगितलेलं आहे. सौभाग्यवती मायमाऊलीने कपाळाला कुंकू लावावं. आमच्यासारख्या कीर्तनकाराने सांगितलं की तरुण पोरी म्हणतात, महाराज दुनिया चंद्रावर गेली, तुम्ही धोत्रावरच आहे. म्हणजे दुनिया चंद्रावर गेली म्हणजे काही वाळू नाही खात दुनिया, माती थोडी खाती, काही चपात्याच खाती का भात खाती का? दुसरं, दुनिया जर सूर्यावर जरी गेले तरी काही माणसात बदल नाहीये. लक्ष देऊन ऐका. राहू दे बसा बसा, पान नका, बसा बसा बसा. माणसं डेव्हलप होत चाललेलं आहे, पण संस्कृतीच्या बाबतीत जर विचार करायला गेलो तर आपण खूप भिकारी झालेलो आहे महाराज. काय झालेलो आहे? भिकारी झालेलो आहे. मी एक सांगू का महाराज तुम्हाला, 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी आपल्या लोकांकडे पैसे नव्हते महाराज, लोकांना घालायला कपडे नव्हते. अहो एखाद्या माणसाच्या घरी जर चपाती केली तर लोक भिकाऱ्यासारखे चपाती पाहायला जायची, एवढी परिस्थिती गरीब होती. 72च्या दुष्काळामध्ये लोकांनी झाडाचा पाला खाल्लाय, पाणी नव्हतं लोकांना प्यायला, लोक मेले हो. पण 72च्या दुष्काळाचा इतिहास काढा. 72च्या दुष्काळामध्ये लोक पाण्यानं मेले, पण 72च्या दुष्काळामध्ये दुष्काळ पडलाय म्हणून एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. असं कधी घडलं का हो महाराज? अजिबात नाहीये. आज महाराष्ट्रात अशी परिस्थितीच नाही की माणूस उपाशी मरल म्हणून. आज तुम्ही जर चांगले जगले, अरे एक काळ 1-2 वर्ष आपण असे काढले गड्यानो, बिना इस्त्रीच्या कपड्याचे जगलोय आपण. करोनाच्या काळात जगले की नाही तुम्ही? अहो करोनाच्या काळामध्ये 5,000 रुपयाच्या किराण्यामध्ये महिनाभर खाल्लंय आपण. आपल्याला हॉटेलला जायचं काम पडलं ना कुठं. कोरोनाच्या काळामध्ये फक्त कोरोना झाल्यावरच लोक हॉस्पिटलला जात होते. कोरोनाच्या काळात कोणाच्या पेशी कमी झाल्या नाही, कोणाच्या पेशी वाढल्या नाही, कोणाचा बीपी लो झाला नाही, कोणाचा बीपी वाढला नाही. आता तर तुम्ही नुसतं डॉक्टरकडे गेले ना महाराज, नुसतं नाडी हातात धरली की डॉक्टर म्हणतो तुमच्या पेशी वाढल्या, तुमच्या पेशी कमी झाल्या. देशातल्या सगळ्या डॉक्टरांना माझा प्रश्न आहे, कोरोनाच्या काळात पेशी नेमक्या कुंभमेळ्याला गेल्या होत्या का त्या संपावर होत्या? नेमक्या कोरोनाच्या काळात पेशी का वाढल्या नाही कोणाच्या? खरं सांगू का महाराज, हे बघा, एक माणूस या देशामध्ये असा आहे की तो 3,000 रुपयात महिना काढतोय. एक माणूस या देशामध्ये असा आहे की तो 3,000 रुपयात महिना काढतोय. आणि एक माणूस एका देशामध्ये, ह्या देशामध्ये असा आहे की त्याला एका रात्री 30-30 लाख रुपये सुद्धा पुरत नाहीये. तुम्ही ठरवून चला, तुम्हाला थांबायचंय. तुम्ही जर थांबलेच नाही तर तुम्हाला 50 लाख रुपये जरी दिवसाला खर्चात दिले तरी तुमच्याकडून खर्चच होणार आहे. अपेक्षा वाढली की दुःख वाढतं, अपेक्षा वाढली की दुःख वाढतं. अरे हेच आता तुमचं हे इकडं थोडं डेव्हलप झालं म्हणून बरं, नाही तर कौलारू घरामध्ये 30-30 लोक राहिलो ना आपण. कौलारू घरामध्ये 30-30 लोक राहिले, एकाच भगुण्यात भाजी होती, एकाच चुलीवर भाकरी होती. आता बंगले जर लोकांचे पाहिले तर घामील एवढाले मोठाले बंगले महाराज, फॉरेनचं फर्निचर आहे. एका बंगल्याचा खर्च 5-5 कोटी, पण बंगल्यात 2 जण, विठ्ठल रुक्मिणी, पुंडलिक सुद्धा नाही हो चहा पाजायला.
हे बावळटावाने तिच्या थोबाडाकडे पाहतं, ते हिच्या थोबाडाकडे पाहतं. ह्याला वाटतं तिच्या ठेवल, तिला उठता येत नाही. लक्ष द्या. पैशानं मनुष्य श्रीमंत होतो असा जर तुमचा मानस असेल तर हा 1001% खोटा मानस आहे. मनुष्य समाधानी, मनुष्य सुखी फक्त आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानलं नव्हतं महाराज. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान माना. अरे अजून सुद्धा काही लोक या जगामध्ये असे की त्यांच्या खिशात रुपया जरी नसला तरी मनुष्य प्रसन्न नाही. बाकीच्या याचं जाऊ द्या, बाकीच्याची उदाहरणं सांगत नाही, माझ्या स्वतःच्या बापाचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आता इथं आमच्या गावची मंडळी आलेले, माझ्या वडिलाचा मी कधी कधी विचार करतो, त्यांच्या खिशामध्ये रुपया जरी नसला तरी माणूस तेवढाच खुश आहे. आणि लाख रुपये जरी आले तरी त्यांना अजिबात गम नाही. माझं पोरगं कीर्तनकार आहे, दररोजचे एवढे पैसे आणतं, नीन वागाडी. मी माझ्या लाईफमध्ये त्यांना सांगितलं, म्हणलं तुम्हाला कधी दुःख होत नाही? म्हणे भाऊ मी थांबून घेतलेलं आहे. काय म्हणतात ते? मी थांबून घेतलं. मनुष्य थांबला, लोभ सोडला ना महाराज, की तुम्हाला सांगतो तुमच्यासारखे जगात दुसरे कोणीच नाही. कधीतरी आरशासमोर जा आणि आरशासमोर गेल्यानंतर हा विचार करा, आता मी 45 वर्षाचा झालो, आता माझ्या जीवनात फक्त 5च वर्ष शिल्लक आहे. किती आहे? 50वाल्या माणसाने थांबून गेलं पाहिजे. आता आपल्याजवळ 10-5 वर्षे, कधी कोणता रोग कधी येईल कसं काही सांगता येत नाही. मग आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानून देवाचं चिंतन करा. हे बघा, मारुतीरायाच्या दरबारामध्ये तुम्ही बसलेले महाराज. मी नारदाच्या गादीवर सांगतो, तुम्हाला जर असं वाटत असेल तुमच्या जीवनातलं संकट निवृत्त व्हावं, तुम्हाला जर असं वाटत असेल तुमच्या जीवनातलं संकट निवृत्त व्हावं, तर बाकी कोणत्याही देवतेची आराधना न करता फक्त आणि फक्त माझ्या बजरंगबलीचं दर्शन घ्या. जुने लोक महाराज शेतातून आले की पहिलं चहा घेतलं की मारुतीरायाच्या दर्शनाला जात होते. सकाळी आंघोळ झाली की जुने लोक पहा, अजून सुद्धा आंघोळ झाली की पहिले कुठं जातात? मारुतीरायाच्या दर्शनाला. आणि तिथली पद्धत होती राम राम. काय पद्धत होती? राम राम. तुम्ही 2दा राम राम म्हणायचा आणि पुढच्या 2दा राम राम म्हणायचा. अशा गोष्टी आम्ही सांगायला गेलो तर लोक म्हणतात महाराज दुनिया चंद्रावर गेली हो, तुम्ही कोणत्या दुनियात जगता? ऐका ना महाराज, इथं बऱ्याचशा माझ्या म्हाताऱ्या मायमावल्या पाठीमागं बसल्या आहे. त्या मायमावल्यांचं कपाळाचं कुंकू, इथून आपण दुसरीकडे गेलो होतो, परत कुंकावर आलो. जेवढं कुंकू मोठं तेवढं म्हातारं गुडगुडीत. सौभाग्यवती मायमावलीने कपाळाला कुंकू लावलं पाहिजे. हे पुरुषोत्तम पाटील नाही सांगत, तुम्हाला रामायण सांगतंय. सौभाग्यवती मायमावलीने केस कापू नाहीये, हे पुरुषोत्तम पाटील नाही सांगत, तुम्हाला शास्त्र सांगतंय. म्हणून महाराजाचं नाही ऐकलं तरी चालेल, पण शास्त्राचं प्रत्येकानं ऐकलं पाहिजे. महाराज काय ऐकलं पाहिजे? हे बघा माया हो, तुम्ही माझ्या सर्व आई बहिणी, हे बघा मी तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही जीवनामध्ये कितीही फॅशन करा, तुम्ही मुंबई पुण्याला जा, कितीही शॉर्ट कपडे घाला, किती काही करा, कोणत्याही दुनियात राहा, पण ज्या दिवशी आदर्शाचा विषय येईल त्या दिवशी आदर्श पुरस्कार आतापर्यंत महाराष्ट्रातल्या कोणत्याच उघड्या फिरणाऱ्या बाईला भेटलेला नाही. ही गोष्ट ध्यानात ठेवणे का, आतापर्यंत आदर्श पुरस्कार जो भेटला तो माझ्या मा जिजाबाई साहेबांनाच भेटलाय. आतापर्यंत आदर्श पुरस्कार भेटला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनाच भेटलाय. आदर्श म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अहिल्याबाई होळकरांकडेच पाहिलं जातं. अरे तुम्ही सुद्धा राजकारण करतात, प्रत्येकच महिला राजकारण करतात. राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील आदर्श घ्या त्या मायमाऊलीचा. तेवढ्या पदावर तर आपण नाही आहे ना महाराज. 5 वर्ष राष्ट्रपती होती ती मायमाऊली, पण डोक्याचा पदर तिनं खाली येऊ दिला नाही. मनगटापर्यंत ब्लाऊज होते, काय नव्हतं करता तिला. अरे पंतप्रधानापेक्षा मोठं पद आहे ना ते, देशातलं सर्वात मोठं पद आहे राष्ट्रपती. तुम्ही कधी गेले राष्ट्रपती भवन पाहिलं तर पहा, एकट्या राष्ट्रपतीला 350 खोल्या आहे, 600 माणसं तिथं कामाला आहे, 300 तो नुसते आचारी आहे. एवढं मोठं वजन, पण मनगटापर्यंत ब्लाऊज. त्यांनी ठरवलं असतं मला पंजाबी घालायचं, जमलं नसतं. पण पूजा फक्त आचरण करणाऱ्या माणसाची होती. म्हणून जीवनामध्ये किती जरी मोठं संकट असेल तर फक्त जा आणि हनुमंतरायाचं दर्शन घ्या. हनुमंतरायाला म्हणा जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीसती हो लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी विक्र पवन सुत नाम, महावीर जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि, तुलसीदास सदा हरि चेरा, कीजे नाथ हृदय महडेरा, पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप, राम लखन सीता सहित हृदय बसो सुरभूप, सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय. जीवनामध्ये किती जरी मोठं संकट असेल, काहीला जर असं वाटत असेल माझ्यावर संकट येणार आहे, त्यानं सकाळी उठलं काहीच करायचं नाही, आंघोळ झाल्यानंतर फक्त 11 वेळेस हनुमान चालीसा म्हणायची. किती वेळेस म्हणायची? ही काही अंधश्रद्धा नाही, काही बोवाबाजी नाही, तुमच्या कानात काही सांगत नाही, काही छाछू नाही, काही लिंबू नाही, काही दोरा नाही, काही गंडा नाही, काहीच नाही. हे एकदम ओपनली आहे. फक्त दररोज
हनुमंतरायाच्या दरबारात सांगतो, नारदाच्या गादीवर सांगतो, खोटं कशाला बोलू महाराज. हनुमंतराया ही शक्तीची देवता आहे. दररोज न चुकता फक्त 11 वेळेस हनुमान चालीसा म्हणा आणि हा पाठ तुम्ही 21 दिवसाचा करा, 31 दिवसाचा करा, 11 दिवसाचा करा आणि 11 दिवसानंतर माझा फोन नंबर लिहून घ्या आणि तुम्ही मला फोन करून सांगा, महाराज हे संकट माझ्या अंगावर आलं होतं, हनुमंतरायाच्या कृपेमुळे ते संकट काय झालं, निवारण झालं. आपलं काय झालंय महाराज, आपल्याला वाटतं ह्या देवाच्या नांदी लागल्यावर बरं होईल, त्या देवाच्या नांदी लागल्यावर बरं होईल. तुमच्या नशिबातच बरं नाही, मग तुम्ही कोणत्याही देवाकडे फिरा. तुमच्या नशिबातच जर काही नाही. अहो काही लोकांचं नशीब असं आहे महाराज, त्याने सोनं जरी हातात घेतलं तरी माती होती. सोनं जरी हातात घेतलं आणि काहीचं नशीब असं आहे, त्याने माती हातात घेऊ द्या, सोनं झाल्याशिवाय राहत नाही. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे. उद्या माझ्या हनुमंतरायाचा जन्म आहे. सकाळी 4 वाजता उठा. किती वाजता उठा? 4 वाजता उठा. सुंदर असं आंघोळ करा आणि माझं एकदा तर ऐकून पहा, मी काही तुम्हाला पैसे मागतो असं नाहीये. उद्या सकाळी उपवास करा, हनुमंतरायाच्या दरबारात बसा, कोणालाच बोलू नका, मोबाईल बंद ठेवा आणि कमीत कमी 108 वेळेस हनुमान चालीसेचं पाठ करा. उद्या तुमच्या जीवनात कोणत्याही गोष्टीची तुम्हाला कधी कमी पडणार नाही. हे काही मी असं तुम्हाला फायदा व्हावा म्हणून सांगतो असं नाहीये. भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे, नासे रोग हरे सब पीड़ा, जपत निरंतर हनुमंत बलबीरा, जो सत बार पाठ कर कोई, सुख ही बंधी महासुख होई. मग सुख हवंय ना तुम्हाला, समाधान हवंय ना तुम्हाला, शांती हवंय ना, बाकीचं काहीच न करता माझ्या भगवंताची काय करा, आराधना करा. जो भक्तीचा मार्ग दाखवत असेल, तुकोबराने प्रत्येकालाच, हनुमंतरायालाच विनंती केली असं नाहीये, प्रत्येकाला काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐशी तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. उसावेसी हेची वाटे, जे जे भेटे तयासी. ज्याला भेटेल त्याला देव कृपा करील मज, कायला राखेन. पण हा विश्वास असावा. तंग ऋषीने शबरी आई साहेबाला सांगितलं, शबरे काळजी करू नको, तुझी सेवा पाहून, तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न आहे, जगाचा मालक तुला भेट देणार आहे. त्या दिवसापासून 14 वर्ष वाट पाहिली महाराज. किती वर्ष वाट पाहिली? 14 वर्ष वाट पाहिल्यानंतर जगाच्या मालकानं काय केलाय? उद्धार केलाय. प्रभू रामचंद्र शबरी मातेला भेटले. सर्वांना रामायण ज्ञात आहे. माणसाच्या जीवनातलं सगळ्यात मोठं धन तुमची प्रॉपर्टी नाहीये, तुमच्या जीवनातलं सगळ्यात मोठं धन भगवंताचं चिंतन असलं पाहिजे. खातं काढा, त्याला वारसदार आहे. जमीन घ्या, त्याला वारसदार आहे. पॉलिसी काढा, वारसदार आहे. तुमच्या प्रत्येक गोष्टीला वारसदार आहे. पण भगवंताचं नामस्मरण जर तुम्ही केलं तर त्याला ना तुमची बायको वारसदार आहे, ना त्याला तुमचा पोरगा वारसदार आहे, ना कुळाचा कायदा लागतो, ना कोणाच्या सह्या घ्यायची गरज आहे. नाही तर आता पुनर्वसनचा चेक जरी काढायचं म्हणलं तरी बहिणीच्या सह्याशिवाय चेक निघत. म्हणून अशी प्रॉपर्टी जमा करा. हा राम नाम आधार जिरे. कशाचा आधार? राम नामाचा आधार. शेवट जर तुमचा जीवनाचा मंगल करायचा आहे ना, राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली, ले लो रे कोई राम का प्याला, शोर मचाऊं गली गली. तो भक्त सांगतो, ऐका, सोने चांदी वालो सुन लो, बात बताऊं खरी खरी, राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली. जिस जिसने ये मोती ले ले वो तो माला माल हुए. ज्यांनी ज्यांनी रामाचा आश्रय घेतला ते मालामाल झाले. धन दौलत के बने पुजारी, आखिर वो कंगाल हुए. ज्यांनी पैसा पैसा केला ना महाराज, असे काही लोक आम्ही पाहिले की त्यांनी म्हातारपणी कपडे फाडले, हो, दगड मारले, कपडे गोळा केले. म्हणून जीवनातलं सगळ्यात मोठं जर धन काय असेल तर ते भगवंताचं नामस्मरण आहे. आणि त्या भक्ती मार्गाचं मार्गदर्शन माझे जगद्गुरु तुकोबराय हनुमंतराय ऐकून घेतात. जो नाम प्रभू रामचंद्राचं प्रभू हनुमंतरायाने जीवनामध्ये घेतलं
त्याचा संकल्प आपण जीवनामध्ये करू. विठोबा रखुमाई जय जय. वर्णन करणारा जरी योग्य असेल, पण ज्याचं वर्णन करायचं तो लायकीचं नाही ना. 10,000 कोणी लोक कोणालाही कर्ण करतात. कर्णासारखा दातृत्ववान मनुष्य जगात नव्हता महाराज. कोणी कर्णासारखा दातृत्ववान मनुष्य जगात नव्हता. महाभारतामध्ये गोड उदाहरण आहे. दुर्योधनाने आपल्या बायकोला आणण्यासाठी कर्णाला पाठवलं. सोन्याचा रथ तयार केला आणि दुर्योधनाच्या बायकोला आणण्यासाठी कर्ण गेलाय. पत्नीला रथात बसवलं, रथानं घेऊन येत असताना जंगली मार्ग लागल्यानंतर काही गोरगरीब कर्णाकडे गेले. कर्णा, तुझं नाव आम्ही ऐकून आहे, तुझ्यासारखा दानशूर, तुझ्यासारखा दातृत्ववान या जगामध्ये दुसरं कोणी नाहीये. गोर गरीब आहोत आम्ही, आमच्या लेकरांचे लग्न करायचे, खायला काही नाही, दुष्काळ आहे, काहीतरी दे. अंगावर जेवढं काही सोनं होतं तेवढं सगळं कर्णाने कोणाला देऊन टाकलं? त्या सेवकांना देऊन टाकलं. परत रथ सुरू झाला. 10-5 किलोमीटर गेल्यानंतर परत काही लोकांनी अडवलं. आता जेवढं जवळ होतं तेवढं तर देऊन टाकलं. लोक जर विनमुख गेले तर मला पाप लागल्याशिवाय राहणार. क्षणाचाही विचार न करता दुर्योधनाच्या पत्नीच्या अंगावर जेवढे काही दागिने होते तेवढे सगळे दागिने कर्णाने घेतले आणि त्या लोकांना देऊन टाकले. आता मायाव, खरं सांगा, तुम्हाला सोनं किती आवडतं हे मी कसं सांगू? ज्या दिवशी मी बाई होईल त्या दिवशीच मला कळलं. तसं कळणार? महिला मंडळीला एवढं सोनं आवडतं की तेवढं माणूस आपण शब्दात वर्णन करू शकत नाही. ज्या दिवशी आपण बाया होऊ त्या दिवशी कळलं सोनं किती आवडतं. ऐका लक्ष देऊन. जसं हस्तिनापूरमध्ये रथ गेला, रथातून पत्नी खाली उतरली दुर्योधनाची, थय 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 करत. लाज नाही वाटत तुम्हाला? इथून सुरुवात केली. कळत नाही तुम्हाला कोणत्या माणसाला तुम्ही मला आणायला पाठवलं? अहो, पृथ्वी तुल्ल्यासारखे दागिने माझ्या अंगावर असताना सगळे दागिने काढून घेतले आणि त्या वनातल्या लोकांना देऊन टाकले. कळत नाही तुम्हाला? असं नाही तसं नाही. जाम अर्धा तास बोलत बसली. दुर्योधन फक्त मान हलवत होता. आणि सगळं झाल्यावर दुर्योधन म्हणला, बाई बरं झालं कमीत कमी तू तर घरी आली. काय म्हणला? एक काम बरं झालं की कमीत कमी तू तरी घरी आली. बरं झालं वनात तुला कोणी मागितलं नाही, नाही तर या बाबानं तुलाही धरला असतं, देऊन टाकलं असतं. सोनं परत करू, पण तू गेल्यानंतर दुसरी बायको मला भेटली. पण एवढा जो कर्ण दातृत्वाने 10,000 कोणालाही कर्ण करू नका. वर्णन करणारे माझे जगद्गुरु तुकोबराय आहे. तुकोबरायचं वर्णन काय करायचं? वेदाचा तो अर्थ आभासीच ठावा, एरहाने वहावा भार माथा, अनुरेणू या थोकडा तुका आकाशा. आणि ज्या व्यक्तीचं वर्णन करत आहे ते हनुमंतराय. कोण आहे? 9 विधा भक्तीमध्ये श्रवणम कीर्तनम विष्णुपाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम या 9 प्रकारच्या ज्या भक्ती आहे त्याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ भक्ती जी आहे ती हनुमंतरायाने केली. मी बोलतोय असं नाही, तुकोबरायचं प्रमाण आहे. दाशत्व निकट हनुमंते पैके, दाशत्व निकट हनुमंते पैके. सर्वश्रेष्ठ भक्त आहे, प्रभू रामचंद्राचे एकनिष्ठ भक्त आहे. आणि त्या हनुमंताचं वर्णन करत असताना तुकोबरायांचे शब्द आपल्या वाणीतून खर्च केले ते किती गोडे महाराज सांगतात. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता,
रामदूता तुम्हा आलो रामदूता. घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझ्या हनुमंतरायाचं वर्णन तुकोबराय करतात. खरं सांगा, तुकोबराय सारखा महात्मा ज्यांनी जीवनभर नामस्मरण केलं, गोविंद असनी गोविंद शेनी गोविंद त्यामनी बैसलासे, माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेत अस. रात्रंदिवस त्या महात्म्याने देवाचं चिंतन केलंय. जो महात्मा रात्रंदिवस जागृती स्वप्नी सुषुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये जो महात्मा देवाचं चिंतन करतोय, तो महात्मा हनुमंतरायासारख्या भक्त शिवमणी बजरंग बलींना का शरण येत आहेत. त्यावेळेस खरं सांगू का महाराज, तुकोबराय सारखा महात्मा ज्या अर्थी बजरंग बली हनुमंतरायांना शरण येतात, याचं कारण भक्तामध्ये सर्वात श्रेष्ठ जर भक्त कोण असेल तर हनुमंतराय. शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. प्रभू रामचंद्राचे सेवक, प्रभू रामचंद्राचे दूत हनुमंतराय होते. बरं, शरण जाण्याचं कारण काय? शरण केव्हा जावं लागतं? शरण जाण्याचं कारण काय? शरण केव्हा येतो मनुष्य? मनुष्य हातबल झाला की मनुष्य काय होतो? अर्ज का मागं घेतो? मॅनेज झाला की अर्ज बाद का होतो? अर्ज मनुष्य मागं का होतो? कोणीतरी समजूत घातली बा, हो तुम्ही असं नका करू, तुमच्यानं काही परिणाम होणार नाही, यानं तुमचाही वाटोळ होईल माझंही वाटोळ होईल, तुम्ही काय करायचं अर्ज मागं घ्या. मग अर्ज मागं झाला म्हणजे काहीतरी त्याला काय केली? विनंती केली. आता तुकोबराय पहिलेच भक्त शिरोमणी आहे, वैराग्याचे महामेरू आहे. रात्रंदिवस तुकोबराय देवाचं चिंतन करतात. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. तुकोबरायचा जीवनाचा विषय तो त्यांचा झाला नारायण, ना आवडे जनधन माता पिता. आणि ते जगद्गुरु तुकोबराय हनुमंतरायासारख्या भक्ताला शरण जाता येते. याचं कारण काय आहे? तुकोबराय शरण जाण्याचं कारणच एवढं आहे की हनुमंतराय भक्ती क्षेत्रामध्ये उंच स्थानी आहे. आणि त्या हनुमंतरायाला तुकोबराय भक्तीचा मार्ग विचारतात. महाराज सांगतात, काय भक्तीच्या त्यावा, काय भक्तीच्या त्यावा, हे काय भक्ती त्याच्या वाटा भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुवले. सर्वांनी हातवर, वा वा वा, 2 मिनिटं सर्वांनी हात. देवाचं चिंतन करा. हे बघा, ठेवा तसेच, काळजी करू नका, माझं जोपर्यंत होत नाही राहू द्या तसे. प्रभू रामचंद्राचं जर चिंतन केलं तर सर्वात जास्त आनंद जर कोणावर होईल तर माझ्या बजरंग बलीला होईल. बरोबर आहे का नाही? मग केले हातवर. फक्त 30 सेकंद, एक टाळी एक बोल सर्वांनी. माझ्या हनुमंतरायाची कृपा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये व्हावी यासाठी. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय राम जय राम जय, बोला बोला माय बाप बोला, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय राम जय राम जय राम, जय राम जय राम जय राम, श्रीराम जय राम
हनुमंतरायाला सर्वात मोठा आनंद जर केव्हा होत असेल तर प्रभूचं चिंतन केल्यानंतर. आणि ती जी भक्ती आहे त्या भक्तीच्या वाटा तुकोबराय देवाला हनुमंतरायाला सांगतात, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुभटा, शूर आणि धीर स्वामी कार्या तू साधर. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुभटा. हनुमंतरायाचा जो अवतार आहे तो अवतार माझ्या भगवान शंकराचा आहे. तुका म्हणे रुद्रा अंजनीची करोने उड्डाण केले लंकेचे शोधन. तुम्हा सर्वांना हनुमंतरायाची ख्याती माहीत आहे. पिंडघारीने अंजनीने तो सेविला. अंजनी मातेच्या पोटी माझ्या हनुमंतरायाचा काय झालेला आहे, जन्म झालेला आहे. अनेक पद हनुमंतरायाविषयी आहे. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. हाव अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक मुखाने बोला बोला, एक मुखाने बोला बोला जय जय. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. सुता तुला रामाचं वरदान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. 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 असे रात्रभर जरी गाणे म्हणायला लावले तुम्ही तरी मी म्हणू शकतो, पण ते तुम्ही उद्या म्हणा. आज काही जन्मोत्सव नाहीये. तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा, काय भक्तीच्या त्या वाटा मजदा वया सुबटा. अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केले मायबाप. नजर लागा एवढा सुंदर कार्यक्रम आहे. मला तुम्हा सर्व मंडळीला विनंती करायची अगदी. आणि मला या कार्यक्रमाचं सर्वात मोठं वैभव हे वाटतंय, या कार्यक्रमाचं निरीक्षण जर प्रामुख्यानं तुम्ही केलंय तर वयस्कर लोकांपेक्षा तरुणांची संख्या आहे. तरुण जर परमार्थाला आला, तरुण जर ज्ञानोबराय तुकोबरायच्या जवळ आला तर उद्या भविष्यात वारकरी संप्रदायाची महाराष्ट्रात क्रांती झाल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून तरुणांना माझी विनंती मायबाप, प्रत्येकाने देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. महिना तुमच्या आणि माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे महाराज. नवीन वर्षाची सुरुवात सुद्धा याच महिन्यात आहे. नवीन वर्षाची सुरुवात सुद्धा या महिन्यात आहे. प्रभू रामचंद्राचा जन्म उत्सव सुद्धा याच महिन्यात झाला. आणि मला असं वाटतं याच महिन्यामध्ये उद्या सकाळी माझ्या हनुमंतरायाचा जन्मोत्सव आहे. आणि त्या हनुमंतरायाच्या जन्मोत्सवानिमित्त आपण सर्व मंडळी उपस्थित आहोत. मी एक सांगू तुम्हाला, देवाचा उत्सव काही कारणानं तुमच्या आणि माझ्या हातातून रद्द झाला, देव नाराज होत नाही. देवाचा उत्सव नाही तुमच्या जीवनामध्ये घडला, नाही माझ्या जीवनामध्ये घडला तरी चालेल, पण मानवी देहाला जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाकडून साधूचा उत्सव घडला पाहिजेत. आणि ज्या साधूच्या दरबारात तुम्ही बसलेले आहात, ज्या हनुमंतरायाच्या दरबारात तुम्ही बसलेले आहात, त्या हनुमंतरायाचा अधिकार सांगत असताना नाथ बाबा एक ओवी खर्च करतात. किती गोड ओवी पहा. योनी जन्मला मरकट वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. हनुमंतराय कोणत्या योनीमध्ये जन्माला आले याचा विचार नका करू. हनुमंतरायाच्या योनीमध्ये जन्माला आली ती वानर योनी आहे. कोणती योनी आहे? वानर योनीमध्ये आहे. पण नाथ बाबा ज्या महात्म्याचं वर्णन करतात, योनी जन्मला मरकट वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट हो कोण आहे. वाल्मिकी ऋषीनेही रामायण लिहिलेलं आहे आणि तुलसीदासांनी सुद्धा रामायण लिहिलेलं आहे. पण रामायणातले जेवढे काही तुम्ही पात्र पाहिले, रामायणातले जेवढे काही पात्र आहे, त्या पात्रामध्ये सर्वात श्रेष्ठ पात्र जर कोणतं असेल तर ते हनुमंतरायाचं आहे. कशाचं आहे? जेवणामध्ये किती सुगरण माय माऊली असू द्या महाराज, जेवणामध्ये भाजीमध्ये तुम्ही तेल किती टाकले याला महत्व नाहीये. जेवणामध्ये मसाला किती टाकला यालाही महत्व नाहीये. लसूण किती टाकला यालाही महत्व नाहीये. कांदा किती टाकला यालाही महत्व नाहीये. हळद किती टाकली यालाही महत्व नाहीये.
भाजी खूप सुंदर बनवली आणि त्या भाजीमध्ये जर नमक मीठ नसेल तर त्या भाजीला किंमत नाहीये. तसं अख्खं रामायण वाचा तुम्ही, त्या रामायणामधून जर माझ्या हनुमंतराय वाचा केले तर रामायणाला किंमत नाहीये महाराज. ज्यावेळेस सीता शोधल्यानंतर प्रभू रामचंद्राचं रावणाचं युद्ध झालं, लक्ष देऊन ऐका बरं. प्रभू रामचंद्राचं रावणाचं युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर रावण मरण पावलेला आहे. सगळी अयोध्या नगरी नटलेली आहे की आता प्रभू रामचंद्र परत अयोध्येला येणार आहेत. जसं राम राज्याभिषेकाच्या वेळेस अयोध्या नगरी नटली होती, गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, प्रत्येक घरावर गुढी लावली होती का उद्या आमचा जगाचा मालक अयोध्येचा काय होणार आहे, राजा होणार आहे. सगळं झालं महाराज. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. काय घेतली? शपथ घेतली. अयोध्येचा राजा झालाय ना माझा राम. आणि मग आता मंत्रिमंडळ वाटायची वेळ आली. कोणाची वाटायची वेळ आली? मंत्रिमंडळ. आता ज्याने जशी जशी सेवा केलेली होती त्या सेवेच्या पित्यार्थ प्रत्येकाला काही ना काहीतरी दान द्यायचं होतं. काय द्यायचं होतं? मग प्रभू रामचंद्राने बिभीषणाला लंका देऊन टाकली, वालीला जे द्यायचं ते देऊन टाकलं. सगळं काही झालेलं आहे. नल जामवंतजी जेवढे काही आहे त्यांच्या सर्वांचा सत्कार झाला. पण सर्वात मेन प्राणी, सगळ्यात मेन पात्र कोणाचं होतं? हनुमंतरायाचं होतं. कोणाचं होतं? हनुमंतरायाचं. सगळ्यांना दिलं ना. हनुमंतराय एका ठिकाणी बसलेले होते. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सीताई साहेब प्रभू रामचंद्राकडे गेल्या. प्रभू, या रामायणामध्ये या 14 वर्षामध्ये सर्वात मोठं पात्र जर कोणाचं असेल प्रभू तर कोणाचं आहे? हनुमंतरायाचं आहे. अहो, हनुमंतरायानंच माझं शोधन केलेलं आहे. तुकोबराय सांगतात ना, करोनी उड्डाण हो, करोनी उड्डाण, हनुमंतरायासाठी खर्च केलाय. हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी तया माझे नमस्कार वारंवार, करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन, जाळी येली लंका धन्य धन्य म्हणे तुका. ओ रामजी, ओ मालक, मला शोधण्याचं काम जर कोणी केलं असेल तर कोणी केलेलं आहे? हनुमंतरायाने केलंय. अहो, लक्ष्मणाला ज्यावेळेस शक्ती लागलेली आहे त्यावेळेस लक्ष्मणाला ती जडीबुटी आणण्याचं काम कोणी केलेलं आहे? आई रावण मै रावण ज्यावेळेस लक्ष्मणजीच्या आणि प्रभू रामचंद्राच्या मागे लागले त्यावेळेस सुद्धा प्रभू रामचंद्राला आणि लक्ष्मणाला वाचवण्याचं काम कोणी केलंय? हनुमंतरायाने केलंय. मग एवढं ज्याचं योगदान आहे, जो 15 वर्ष झाले तुमचं काम करतोय, रात्रंदिवस डोर टू डोर जाऊन तुमचं मतदान करतोय आणि तुम्ही त्याला तिकीट न देता एका आयत उमेदवाराला तुम्ही तिकीट देता, हे चांगलं नाही, आम्ही त्याचं काम करणार. हे कोण म्हणतंय? सीताई साहेब कोणाला सांगते ना? रामाला सांगते. अहो, रात्रंदिवस तुमच्यासाठी झटलाय ना तो माणूस, मग तुम्ही त्याच्या सेवेचा काहीतरी मोबदला दिला पाहिजे. हनुमंतरायाने प्रभू रामचंद्राने हात जोडले. सीते, माझ्याजवळ फक्त एक प्राण आहे. किती आहे? एक प्राण आहे. असे मी हजारो प्राण जरी माझ्या हनुमंतरायासाठी दिले ना तरी मी हनुमंतरायाच्या उपकारातून ऋणी होऊ शकत नाहीये. जाऊ द्या, तुम्हाला तर काही कळतच नाही. कोण म्हणलं? सीताई साहेब. कोणाला म्हणली? बस एवढं जरी आजकालच्या रामायला कळलं तरी खूप झालं. म्हणजे सीताई साहेब सुद्धा रामाला म्हणत होती तुम्हाला काही कळत? मग आपल्या म्हणतात काही नवीन नाही ना, त्याच्यात काही विशेष नाहीये. सीताई साहेबांनी गळ्यामधला रत्न जडीत हार काढला. एका रत्नाची किंमत पृथ्वी तोला इतकी होती आणि तो हार कोणाच्या ताब्यात दिला? हनुमंतरायाच्या ताब्यात दिला. हनुमंतरायाने तो हार घेतल्यानंतर काय केलं? मुझको कीर्ती न वैभव न यश चाहिए, मुझको कीर्ति न वैभव न यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए, देख लो ना मेरे नगीने
श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में। श्री राम जानकी जर कार्य आपण रामायणातलं पाहिलं सर्वश्रेष्ठ कार्य आहे. आणि तुकोबराय सारखा महात्मा कोणाचंही वर्णन कसं करलो अजिबात नाही. लक्ष देऊन ऐका. छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा तुकोबरायच्या कीर्तनाला येऊन बसल्यानंतर तुकोबरायच्या मुखातले उद्गारे मुंगी आणि राव आम्हा सारिखाची जीव 4092 अभंग आहे गाथ्यामध्ये. किती अभंग आहे? 4092. कधी वाचले असेल तर माहित असेल, पण नसल वाचले तर उद्यापासून सुरू करा वाचायला. 4092 अभंग आहे. सर्व अभंग वाचा महाराज. त्या एकाही अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायने कोणाचं चुकीचं वर्णन केलेलं नाहीये महाराज. जगद्गुरु तुकोबरायचा सर्व गाथा वाचल्यानंतर प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात येईल आपल्या. तुकोबराय गाढवाला गाढवच म्हणले, घोड्याला काय म्हणलेले? घोडा. तुकोबराय एक असे महात्मा होते, अहो ते काही आजकालच्या कीर्तनकारासारखे कीर्तनकार असतील का महाराज? ज्या तुकोबरायचे शिष्य छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा होता. बरं, छत्रपती शिवाजी महाराज काही एखाद्या तालुक्यापुरते राजे नव्हते, काही जिल्ह्यापुरते राजे नव्हते. महाराष्ट्राचे एकमेव राज्य होते छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज असताना महाराष्ट्र कोणाकडेच राजा म्हणून पाहत नव्हतं महाराज, फक्त छत्रपती शिवाजी महाराज. ही ताकद ज्या राजांची होती. आणि तो राजा ज्यांचा शिष्य असेल ते तुकोबराय होते. कोण होते? तुकोबराय. आणि तुकोबराय कोणाचंही वर्णन करतील, काय तुकोबरायला घेणं देणं होतं? अरे देवाला सुद्धा तुकोबराय धमकी देत होते. आमुची या भावे तुझा देव हे आमुची या भावे तुझा समर्थासी नाही उपकार स्मरण, समर्थासी नाही उपकार स्मरण. आमुची या भावे तुझा देवपण ते का विसरून राहिलासी. ही तुकोबरायची भाषा आहे. देवाच्या दरबारात उभा असल्यानंतर, पांडुरंगाच्या समोर उभा असल्यानंतर पांडुरंग परमात्म्याला तुकोबराय सांगतात, ए देवा, तुझं जे देवपण आहे ना हे तुझ्यामुळं नाहीये, आमच्यामुळे. कोणामुळे? अबे देवा, तुझं काय वजन आहे बे? आम्ही तुझा प्रचार करतो म्हणून तू माणूस नाही, तुझ्यासारखा हलकट माणूस जिल्ह्यात नाही दुसरा कोणी. असं तुकोबराय सांगायचं. कोणाला? देवाला. अबे आम्ही तुझं वर्णन काय करतो? उदार तो हरी ऐसी कीर्ती चरा. आणि तसं जर पाहायला गेलं देवा तर तू एक नंबरचा चोट्टा आहे बे. चुरा चुरा कर माखन खाया, गवलनिकानंद कोर कनया. अरे 50 ग्रॅम लोण्यासाठी अर्धा तास तू कंबर हलवत होता बे गवळणी समोर. तरी आम्ही लोकांना सांगतो अखिल गुणनिधान, करुणावरुणालय, रुक्मिणी प्राण संजीवन, जगदाधार, पंढरीश परमात्मा. तुझं चुकीचं वर्णन करतोय बे आम्ही. काही तुला असं वाटत असेल तू लय चांगल्या खानदानामध्ये जन्माला आलेला आहे. कोबरा देवाला सांगतात, अबे तुझ्या खानदानाचा जर विचार करायला गेलो तर तुझ्या मायबापाचाच तपास नाहीये. कोणी म्हणतं तू यशोदेचा आहे, कोणी म्हणतो तू देवकीचा आहे, कोणी म्हणतो तू नंदाचा आहे, कोणी म्हणतो तू वसुदेवाचा आहे. अबे नेमका मेळ काय? तरी आम्ही सांगतो की देवासारखा श्रेष्ठ जगात कोणीच नाही. हे बघ देवा, एक तर तू छोटा आहे. बरं, दिसायला एक नंबरचा काळा आहे बे तू. दिसायला कसा आहे? एक नंबरचा काळा आहे. तरी आम्ही कीर्तनातून लोकांना काय सांगतो? राजस कुमार
मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी पाहेली वेद लावी पैसे जीवे. अबे तू दिसायला काळा असून सुद्धा आम्ही लोकांना सांगतो की तू एकदम दिसायला सुंदर आहे. मग देवा हे जे सर्व जे काही चाललं ते कोणामुळे चाललं? आमच्यामुळे चाललं. देवाला जे धमकी देतात ते तुकोबराय कोणाचंही वर्णन करतील का हो? पहिलं तर विषय असा आहे, ज्या व्यक्तीचं वर्णन करायचं तो अधिकारी असावा लागतो. एक, ज्या व्यक्तीचं वर्णन करायचं तो कसा असावा लागतो? अधिकारी. जो वर्णन करणार आहे तोही अधिकारी असावा लागतो. दोन, आणि वर्णविषय सुद्धा अधिकारी असावा लागतो. आता अशी पद्धत झालेली आहे, कोणी जर सप्त्यासाठी 10,000 रुपये दिले ना की लोक लगेच सांगतात, महाराज हा माणूस आहे ना, हा माणूस आमच्या वडू बुद्रुकचा कर नाही. 25,000 10,000 करणं कसं करणार तुम्ही? अजिबात नाहीये. मित्रानं मित्राचं वर्णन करणं यथार्थ वर्णन नाहीये. सासूनं जवायचं वर्णन, आता सासूबाई जवायचं वर्णन करते म्हणजे काही खरं वर्णन आहे का महाराज? तिची अपेक्षा नसती त्या बावळटाचं वर्णन करायची. पोरगी दिलेली ना आमच्या गावची एक मायमाऊली, नेहमी मला भेटली की म्हणते, महाराज म्हणाव काय ग काकू, कधी मुंबईला गेलात माझ्या जवायला जाऊन भेट. दररोजच्या 2-2, 3-3 हजार लोकांना चहा पाचतोय तो. मी म्हणलं माय नेमकं अध्यक्ष आहे मुंबईचा का खासदार आहे? आता 2,500 लोकांना दररोज चहा म्हणजे काही सोपं आहे का? ठीक आहे, 2-4 लोकांना ठीक आहे, 10 लोकांना ठीक आहे, 15 लोकांना ठीक आहे. नेमकं मागच्या महिन्यात माझं मुंबईला कीर्तन होतं. मी काकूला फोन केला, काकू ए काकू अगं कीर्तन आहे माझं, तू सांगितलं होतं जवाई बापूला भेटू नये, त्यांचा ॲड्रेस. काकूने मला ॲड्रेस पाठवल्यानंतर मी त्या ॲड्रेसवर गेल्यानंतर मला कळालं की मुंबईचे सगळ्यात चहामध्ये प्रसिद्ध असणारी हॉटेल, आणि त्या हॉटेलमध्ये हिचा जवाई वेटर होता. आणि तिथं दररोजचे कमीत कमी 4,000 लोक चहा पितात. आता सासूबाईनं जवायचं वर्णन करणं याला यथार्थ वर्णन करणं म्हणत नाहीये. अरे वर्णन तुमच्या दुश्मनाने करावं, आणि वर्णन तुमच्या दुश्मनाने तुमच्या पाठीमागं करावं त्याला वर्णन म्हणतात. तुकोबरायचं जे वर्णन केलेलं आहे, अरे संभाजीराजांचं सगळं जग नाव घेतंय, संभाजीराजाचं तुम्ही आम्ही नाव घेतोय. काय विशेष आहे? तुमचं आणि माझं रक्त येते, तुम्ही त्यांचे माझे वंशज आहात. अरे आपण हिंदू लोकांनी छत्रपती संभाजीराजांना मानावं, आपण हिंदू लोकांनी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानावं, आपण हिंदू लोकांनी प्रभू रामचंद्राचं वर्णन करावं. यात काय नवले? त्या काळामध्ये माझ्या छत्रपतीचा विरोध करणारे लोक, त्या काळामध्ये माझ्या संभाजीराजांचा विरोध करणारे लोक, त्या लोकांना सुद्धा संभाजीराजांविषयी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी तेवढाच आदर होता. एवढं सोन्यासारखं जीवन होतं महाराजा लोकांचं. संभाजी राजावर औरंगजेब बादशाह कूर केलं, त्यानं भरपूर त्रास दिला, पण संभाजी राजाचं ऐश्वर्य पाहून, संभाजी राजाची क्रांती पाहून औरंगजेब बादशाह सुद्धा म्हणत होता, ए तुला सांग काय पाहिजे, मी तयार आहे. काय म्हणला होता औरंगजेब बादशाह? तुला माझी मुलगी देतो, तुला जवाई म्हणून करतो, तू फक्त एकदा मान की मी मुस्लिम आहे. काय नव्हतं करतायत महाराज? राजाही झाला असता, जवाई झाला असता, सगळं भेटलं असतं ना, पण नाही महाराज. गरम सळया संभाजी महाराजांच्या डोळ्यात घातल्या. हो चरित्र कधी कधी वाचलं ना अंगावर शहारे येतात महाराज. अंगावरची कातडी काढली होती. काय काढली होती? कातडी काढली होती. मी नारदाच्या गादीहून तुम्हाला सांगतो महाराज, मी व्यासपीठावरून तुम्हाला आव्हान करतो, संभाजीराजे ज्यावेळेस वैकुंठातून तुमच्या आणि माझ्याकडे पाहत असेल ना महाराज, तर नक्की संभाजीराजांच्या सुद्धा डोळ्याला धारा लागल्या असेल. ते सुद्धा विचार करत असेल, अरे ज्या लोकांसाठी आम्ही देहाचं बलिदान दिलंय, जे भगतसिंग, जे राजगुरू, जे सुखदेव वैकुंठातून तुमच्या आणि माझ्याकडे पाहत असाल, ते लोक रडत असन तुमच्या मूर्खपणाकडे पाहून. अरे ज्यांच्यासाठी ज्या वयामध्ये लग्न करायचं, ज्या वयामध्ये संसार थाटायचा, त्या वया 22व्या आणि 23व्या वर्षी तुमच्या आणि माझ्यासाठी गळ्यामध्ये फास गुतवला या लोकांनी. काय नव्हतं करताय संभाजीराजांना? आणि ते संभाजीराजे ज्यावेळेस तुमच्या आणि माझ्याकडे पाहत असेल, आजकालच्या राजकारण्याकडे पाहत असेल, आजकालच्या राजकर्त्याकडे पाहत असेल, तर त्यांना सुद्धा वाटत असेल निश्चित आमचं बलिदान व्यर्थ गेलेलं आहे महाराज. काय गेलेलं आहे? मी दररोज कीर्तनातून सांगतोय, तुम्हाला काय सांगायचं महाराज? चांगला जर खिल्लारी बैल घ्यायला गेले, गाड्याचा बैल धरू आपण. कशाचा बैल धरू? इकडं गाडी खूप चांगली. गाड्याचा चांगला जर बैल घ्यायला गेले तर 25 लाख रुपये, 10 लाख रुपये, 5 लाख रुपये त्याची किंमत आहे. काही काही माणसापेक्षा बैल भाग्यवान आहे पुणे जिल्ह्यातले, की त्या 4 पायाच्या बैलाला सांभाळायला 10 माणसं आहे. काजू आहे त्या बैलाला, बदाम आहे, ते किती भाग्यवान बैल असतील ते चुकून त्या येवणीमध्ये गेले. नाही तर काही काही माणसं 100-100 कोटीचे असून त्यांना बदाम खाता येत नाही, त्यांना चहा पिता येत नाही, काजू खाता येत नाही. बैल सुद्धा म्हणत असेल, बेट्या माझ्यासारखा भाग्यवान जगात दुसरा कोणीच नाही. अबे तू माणूस असून तुला काजू नाही,
मी बैल असून मला काजू आहे. तू माणूस असून तुला टायमावर चहा नाही, तुला बायको असून जेवण टायमावर नाहीये. मी बैल असून मला बायको नसून टायमावर चहा आहे, पाणी आहे, चारा आहे. अहो काही काही माणसं गरमीन मेले. पुणे जिल्ह्यातले काही काही बैल पाहिले मी, त्यांचे गोठे पाहिले. बैलाच्या कोठ्याला एसी महाराज, बैलाच्या गोठ्याला एसी आहे. मग बैलाची किंमत 10 लाख रुपये. चांगली जाफरी म्हैस घ्यायला जा 2 लाख रुपये किंमत आहे. गिर गाय घ्यायला जा 1.5 लाख रुपये किंमत आहे. कपिला गाय घ्यायला जा 2-4 लाख रुपये किंमत आहे. चांगलं इंग्लिश कुत्रा घ्यायला जा, त्या कुत्र्याची किंमत किती आहे? 50,000 रुपये. माणसाची किंमत काय हो? एका कोंबडीच्या टांगावर आणि एका देशी बॉटलीवर आणि एका 500 रुपयावर तुम्ही मतदान निघता. हनुमान जयंतीच्या दिवशी मी सर्वांना आवाहन करतो, जोपर्यंत या देशातला नागरिक, वाक्य लक्ष देऊन ऐका, जोपर्यंत या देशातला नागरिक पैसे घेऊन मतदान करतोय तोपर्यंत या देशातल्या कोणत्याच माणसाने विकासाची अपेक्षा करायची नाही. विठ्ठल विठ्ठल. माणसाने निश्चित यथार्थ काही गोष्टीचं वर्णन केलं पाहिजे. ऐका, वर्णन करणारा जरी योग्य असेल पण ज्याचं वर्णन करायचं तो लायकीचं नाही ना. 10,000 मध्ये कोणी लोक कोणालाही करणं करतात. कर्णासारखा दातृत्ववान मनुष्य जगात नव्हता महाराज. कोणी कर्णासारखा दातृत्ववान मनुष्य जगात नव्हता. महाभारतामध्ये गोड उदाहरण आहे. दुर्योधनाने आपल्या बायकोला आणण्यासाठी कर्णाला पाठवलं. सोन्याचा रथ तयार केला आणि दुर्योधनाच्या बायकोला आणण्यासाठी कर्ण गेलाय. पत्नीला रथात बसवलं आणि रथानं घेऊन येत असताना जंगली मार्ग लागल्यानंतर काही गोरगरीब कर्णाकडे गेले. कर्णा, तुझं नाव आम्ही ऐकून आहे, तुझ्यासारखा दानशूर, तुझ्यासारखा दातृत्ववान या जगामध्ये दुसरा कोणी नाहीये. गोरगरीब आहोत आम्ही, आमच्या लेकरांचे लग्न करायचे, खायला काही नाही, दुष्काळ आहे, काहीतरी दे. अंगावर जेवढं काही सोनं होतं तेवढं सगळं कर्णाने कोणाला देऊन टाकलं? त्या सेवकांना देऊन टाकलं. परत रथ सुरू झाला. 10-5 किलोमीटर गेल्यानंतर परत काही लोकांनी अडवलं. आता जेवढं जवळ होतं तेवढं तर देऊन टाकलं. लोक जर विनमुख गेले तर मला पाप लागल्याशिवाय राहणार. क्षणाचाही विचार न करता दुर्योधनाच्या पत्नीच्या अंगावर जेवढे काही दागिने होते तेवढे सगळे दागिने कर्णाने घेतले आणि त्या लोकांना देऊन टाकले. आता माया खरं सांगा, तुम्हाला सोनं किती आवडतं हे मी कसं सांगू? ज्या दिवशी मी बाई होईल त्या दिवशीच मला कळलं. तसं कळणार? महिला मंडळीला एवढं सोनं आवडतं की तेवढं माणूस आपण शब्दात वर्णन करू शकत नाही. ज्या दिवशी आपण बाया हो त्या दिवशी कळलं सोनं किती आवडतं. ऐका लक्ष देऊन. जसं हस्तिनापूरमध्ये रथ गेला, रथातून पत्नी खाली उतरली दुर्योधनाची, थय 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 करत. लाज नाही वाटत तुम्हाला? इथून सुरुवात केली. कळत नाही तुम्हाला कोणत्या माणसाला तुम्ही मला आणायला पाठवलं? अहो, पृथ्वी तुल्ल्यासारखे दागिने माझ्या अंगावर असताना सगळे दागिने काढून घेतले आणि त्या वनातल्या लोकांना देऊन टाकले. कळत नाही तुम्हाला? असं नाही तसं नाही. जाम अर्धा तास बोलत बसली. दुर्योधन फक्त मान हलवत होता. आणि सगळं झाल्यावर दुर्योधन म्हणला, बाई बरं झालं कमीत कमी तू तर घरी आली. काय म्हणला? एक काम बरं झालं की कमीत कमी तू तरी घरी आली. बरं झालं वनात तुला कोणी मागितलं नाही, नाही तर या बाबानं तुलाही धरलं असतं, देऊन टाकलं असतं. सोनं परत करू, पण तू गेल्यानंतर दुसरी बायको मला भेटली. मग एवढा जो कर्ण दातृत्वाने 10,000 कोणालाही कर्ण करू नका. वर्णन करणारे माझे जगद्गुरु तुकोबराय आहे. तुकोबरायचं वर्णन काय करायचं? वेदाचा तो अर्थ आभासीच ठावा, एरहाने वहावा भार माथा, अनुरेणू या थोकडा तुका आकाशा. आणि ज्या व्यक्तीचं वर्णन करत आहे ते हनुमंतराय. कोण आहे? 9 विधा भक्तीमध्ये श्रवणम कीर्तनम विष्णुपाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम या 9 प्रकारच्या ज्या भक्ती आहे त्याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ भक्ती जी आहे ती हनुमंतरायाने केली. मी बोलतोय असं नाही, तुकोबरायचं प्रमाण आहे. दास्यत्व निकट हनुमंते पैकेले, दास्यत्व निकट हनुमंते पैकेले, दास्यत्व निकट हनुमंते पैकेले, दास्यत्व निकट हनुमंते पैकेले.
सर्वश्रेष्ठ भक्त आहे, प्रभू रामचंद्राचे एकनिष्ठ भक्त आहे. आणि त्या हनुमंताचं वर्णन करत असताना तुकोबरायांचे शब्द आपल्या वाणीतून खर्च केले ते किती गोडे महाराज सांगतात. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, हनुमंता तुम्हा आलो रामदूता. घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझ्या हनुमंतरायाचं वर्णन तुकोबराय करतात. खरं सांगा, तुकोबराय सारखा महात्मा ज्यांनी जीवनभर नामस्मरण केलं, गोविंद असनी, गोविंद शेनी, गोविंद त्यामनी बैसलासे, माझी मजा झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेत असं. रात्रंदिवस त्या महात्म्याने देवाचं चिंतन केलंय. जो महात्मा रात्रंदिवस जागृती, स्वप्नी, सुषुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये जो महात्मा देवाचं चिंतन करतोय, तो महात्मा हनुमंतरायासारख्या भक्त शिरोमणी बजरंग बलींना का शरण येत आहेत. त्यावेळेस खरं सांगू का महाराज, तुकोबरायासारखा महात्मा ज्या अर्थी बजरंग बली हनुमंतरायांना शरण येतात, याचं कारण भक्तामध्ये सर्वात श्रेष्ठ जर भक्त कोण असेल तर हनुमंतराय. शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. प्रभू रामचंद्राचे सेवक, प्रभू रामचंद्राचे दूत हनुमंतराय होते. बरं, शरण जाण्याचं कारण काय? शरण केव्हा जावं लागतं? शरण जाण्याचं कारण काय? शरण केव्हा येतो मनुष्य? मनुष्य हातबल झाला की मनुष्य काय होतो? अर्ज का मागं घेतो? मॅनेज झाला की अर्ज बाद का होतो? अर्ज मनुष्य मागं का होतो? कोणीतरी समजूत घातली, बा हो तुम्ही असं नका करू, तुमच्यानं काही परिणाम होणार नाही, यानं तुमचाही वाटोळ होईल, माझंही वाटोळ होईल, तुम्ही काय करायचं, अर्ज मागं घ्या. मग अर्ज मागं झाला म्हणजे काहीतरी त्याला काय केली? विनंती केली. आता तुकोबराय पहिलेच भक्त शिरोमणी आहे, वैराग्याचे महामेरू आहे. रात्रंदिवस तुकोबराय देवाचं चिंतन करतात. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. तुकोबरायचा जीवनाचा विषय तो त्यांचा झाला नारायण, ना आवडे जनधन माता पिता. आणि ते जगद्गुरु तुकोबराय हनुमंतरायासारख्या भक्ताला शरण जाता येते. याचं कारण काय आहे? तुकोबराय शरण जाण्याचं कारणच एवढं आहे की हनुमंतराय भक्ती क्षेत्रामध्ये उंच स्थानी आहे. आणि त्या हनुमंतरायाला तुकोबराय भक्तीचा मार्ग विचारतात. महाराज सांगतात, काय भक्तीच्या त्या काय भक्तीच्या भक्तीच्या